नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त असा गरमागरम हेल्दी असा गव्हाचा पिठाचा आणि गुळाचा शिरा करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, कढई घेतलेली आहे. आपण गॅस चालू करूया. तुमच्याकडे नॉनस्टिकची असेल तर नॉनस्टिकची वापरू शकता. आता ह्या कढईमध्ये ना मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आधी ना आपण गव्हाचं पीठ सुकच भाजून घेऊया आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्या गॅस शेगडीवरती मी 2 कप पाणी गरम करत ठेवलेलं आहे. छान मस्त बाहेर पाऊस पडतो आहे आणि काही गरमागरम खायची इच्छा झाली, गोड खायची इच्छा झाली, तर म्हटलं आपण गरमागरम छान असा मस्त हेल्दी असा गव्हाचा पिठाचा शिरा, ते पण गूळ टाकून आपण बनवूया. काही जणांना पावसामध्ये गरमागरम चहा आणि भजी खायची इच्छा होते, पण मला असं गोड खावंसं वाटलं, तर म्हटलं चला आता आपण गव्हाचा पिठाचा शिरा करूया. तुम्हाला गव्हाचा नसेल करायचा असेल तर गव्हाच्या ऐवजी तुम्ही रवा पण घेऊ शकता. रव्याचा शिरा पण करू शकता. तो पण गूळ टाकून खूप छान लागतो. काही जण काय करतात, आधी तूप टाकतात आणि मग तुपावरती गव्हाचं पीठ किंवा रवा भाजून घेतात. पण मी काय करते, आधी रवा किंवा गव्हाचं पीठ छान असं कोरडं भाजून घ्यायचं, सुकं भाजून घ्यायचं. म्हणजे काय होतं, छान असा एक एक कण असा व्यवस्थित भाजला जातो आणि रवा किंवा आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे ते छान असं फुललं जातं. हे बघा, छान असं फुललं गेलं आहे गव्हाचं पीठ आणि सुगंध पण छान यायला लागला आहे गव्हाचं पीठ भाजण्याचा. आता जेवढं गव्हाचं पीठ घेतलं ना, तर त्याचा अर्धा आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि हे मंद गॅसवर भाजायचं. हलकासा आपल्या पिठाचा कलर चेंज होत आला आहे. आता आपण तूप त्यामध्ये घेऊया. थोडं थोडं तूप ॲड करायचं, एकदम पटकन तूप आपल्याला ॲड करायचं नाही आहे. कारण काय असतं, काही गव्हाचं पीठ ना जास्त तूप ॲब्झॉर्ब करतात, काही त्यांच्या क्वालिटीप्रमाणे असतं. काही गव्हाची काही क्वालिटी असते गहू असतात ना, ते जास्त तूप ॲब्झॉर्ब करतात आणि काही कमी ॲब्झॉर्ब करतात. छान मंद गॅसवरती असं कलर बदलेपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं ना, तर त्याच्यामध्ये मी हे अर्धा कप तूप ॲड केलेलं आहे. हे बघा, कलर आपला चेंज झाला आहे पिठाचा. आता आपण जे पाणी गरम केलं आहे ना, ते ह्याच्यामध्ये हळूहळू ओतायचं आहे. आता तुम्ही किती गोड खाता ना, त्याप्रमाणे याच्यामध्ये गूळ ॲड करायचं आहे. मी 2 चमचे गूळ ॲड केलेला आहे, म्हणजे गुळाची पावडर ॲड केली आहे. तुम्ही जर गूळ नसेल आवडत तर तुम्ही साखर पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. काजू बदाम आपल्याला ॲड करायचे आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. नाही आवडत तर नाही केलं तरी पण चालेल, पण छान लागतात. थोडे ड्रायफ्रुट्स वगैरे ॲड केले तर. थोडंसं आपण आणखी 1 चमचा तूप घेऊया. मी नुसता गव्हाचा पिठाचाच केला आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1 चमचा रवा पण टाकू शकता. जेव्हा आपण गहू भाजत होतो ना, जेव्हा आपण कोरा गव्हाचं पीठ भाजत होतो, तेव्हा तुम्ही 1 चमचा रवा पण ॲड करू शकता. सुगंध तर खूप सुंदर येतो आहे. थोडीशी वेलची पावडर ॲड करायची आपल्याला. हे बघा, छान मस्त आपला गव्हाचा पिठाचा शिरा तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आहे.
तर बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम असा आपला गव्हाचा पिठाचा हेल्दी असा गूळ टाकून शिरा तयार झालेला आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की करून बघा, खूपच छान लागते आणि हेल्दी पण आहे. साखरेचा वापर नाही केला आहे आणि आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे. तुम्हाला जर आणखी हेल्दी पाहिजे असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण वापरू शकता, बाजरीच्या पिठाचा पण तुम्ही हलवा करू शकता, पण खूप छान लागतो. नाचणीचं पीठ पण घेऊ शकता. तर फ्रेंड्स, तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना तर प्लीज नुकताच रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी आपल्यासोबत शेअर करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.